प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी जाहीर केली विधानसभेसाठी पहिला उमेदवार। आर्वी विधानसभेसाठी प्रहारकडून जय बेलखडे उमेदवार म्हणून जाहीर। आगामी विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची चाचपणी आणि काही अन्य नेत्यांकडून घोषणाही करण्यात येत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून यापूर्वी काही नावांची जाहीरपणे घोषणा करण्यात आली आहे, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मराठवाडा दौऱ्यात मनसेचे 7 उमेदवार जाहीर केले आहेत। आणि विशेष म्हणजे आज त्यांनी विदर्भ दौरा आटोपता घेतला असून नागपूरमधील त्यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे। त्यातच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि आमदार बच्चू कडू यांच्या परिवर्तन आघाडीचा पहिला उमेदवार जाहीर झाला आहे। आमदार बच्चू कडू यांनी वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभेसाठी जयकुमार बेलखंडे यांची उमेदवारी जाहीर केली। तसेच तिसऱ्या आघाडीचं पुढचा आमदार मुख्यमंत्री ठरवतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे। आमचे 10 जरी आमदार निवडून आले तरी आम्ही गणपती बसवल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्री तिसऱ्या आघाडीशिवाय ठरणार नसल्याचा संकेत आमदार बच्चू कडू यांनी सुद्धा दिला आहे। यावेळी उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर सडकून टीका देखील केली आहे। वर्ध्याच्या कारंजा घाडगे येथे प्रहार पक्षाच्या सभेत राज्यातील प्रहारचा पहिला उमेदवार बच्चू कडू यांनी स्टेजवरून घोषित केला आहे। तेलंगणातील राजकीय पक्ष असलेल्या BRSमधून प्रहारमध्ये प्रवेश केलेल्या जयकुमार बेळखडे यांच्या नावाची आर्वी विधानसभेवर प्रहारचा उमेदवार म्हणून नाव घोषित करण्यात आलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, वर्धा।